महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि सामाजिक सलोख्याचा अनोखा वारसा पुन्हा एकदा अहिल्यानगरमध्ये अनुभवायला मिळाला। नेवासा येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पायी दिंडीचं मुस्लिम समाजाच्या वतीनं अत्यंत भक्तिभावानं आणि आदरपूर्वक स्वागत करण्यात आलं। आय लव्ह अहमदनगर सोशल फाउंडेशनच्या पुढाकारातून कोटला येथील बापूसाहेब दर्ग्यासमोर वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांची पाकिटं आदींचं वाटप करून त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या उपक्रमामुळे उपस्थित वारकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं आणि भावनिक वातावरण निर्माण झालं। यावेळी फाउंडेशनचे साहेबान जहागीरदार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी आम्ही आमचं प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याची परंपरा कधीही विसरणार नाही। पुढील वर्षी यापेक्षाही अधिक उत्साहानं, सेवाभावानं आणि भक्तिभावानं वारकऱ्यांचं स्वागत करू। या आत्मीय स्वभावानं भारावून गेलेल्या दिंडीतील वारकऱ्यांनी सुद्धा साहेबान जहागीरदार यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली। तसंच मुस्लिम समाजानं दाखवलेला प्रेम, आदर आणि सेवाभावाबद्दल आभार मानले। धर्म, जात आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी, परस्पर सन्मान आणि सामाजिक एकोपा जपणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला। या उपक्रमांमुळे महाराष्ट्राची संत परंपरा, गंगा जमुनी संस्कृती आणि बंधुभावाचा संदेश अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। या सामाजिक उपक्रमाप्रसंगी साहेबान जहागीरदार, नगरसेवक हाजी शहबाज, मुज्जूभाई शेख, सुशांत मुस्के, मोहसिन शेख, अकबर अली, दानिश शेख, शाहनवाज शेख, शाखीर शेख, शहबाज बॉक्सर, जाकीर तांबोळी, अकदास शेख, साजिद शेख आदी मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते। सध्या पवित्र आषाढी महिना चालू आहे आणि आषाढी महिना म्हणल्यानंतर समतेची आणि बंधुत्वाची वारी जे पंढरपूरला जाते हे खऱ्या अर्थाने एक खूप मोठी चळवळ आहे। पूर्ण समाज बांधवाला एकत्रित करणारी ही चळवळ आहे आणि आज समस्त अहमदनगर मुस्लिम समाज व आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या माध्यमातून आज कोटला परिसरामध्ये सर्व दिंडीतले वारी बांधव आमचे त्यांच्यासाठी स्वच्छ पाणी, अल्प उपहार व खाण्यापिण्याची वस्तू आज या ठिकाणी वाटप करण्यात आलं। खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर ही आपल्या महाराष्ट्राची, आपली देशाची खरी ही संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे। आपण बघू शकतो एकीकडे दोन समाजामध्ये भिंत पाडण्याचं काम चालू आहे, परंतु समस्त अहमदनगर मुस्लिम समाज हे प्रेमाचा पूल बांधण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि भविष्यातही या ठिकाणी करत राहू। आज या ठिकाणी मोठ्या संख्येने दिंडीचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं। येणाऱ्या वर्षी अजून जोरात आणि जोमात मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी आदराने पुन्हा या ठिकाणी दिंडीचं स्वागत आम्ही करू, एवढं सांगून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। आज समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने बापूशाह दर्गा या ठिकाणी नेवासा येथील दिंडीचे भव्य असे स्वागत करण्यात आले। या ठिकाणी समाजाच्या वतीने त्यांना पाणी आणि बिस्किटांचं वाटप करण्यात आलं। खऱ्या अर्थानं एक सामाजिक भावना जोपासत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही शिकवण दिलेली आहे त्याप्रमाणे आपण या समाजामध्ये वागलं पाहिजे, असं खरं तर आज या मुस्लिम समाजाच्या वतीने खूप चांगला असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले। त्यासाठी मी सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक अभिनंदन करतो। यावेळी दुसरं वर्ष दिंडीचं होतं। आम्हाला या दिंडी संदर्भात माहिती उशिरा मिळाली, परंतु पुढच्या वर्षी अधिक मोठ्या प्रमाणामध्ये दिंडीचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल असं मी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी आश्वासन देतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी।